नमस्कार शेतकरी मित्रांनो. मोठ्या प्रमाणात अपेक्षा होती की सगळ्यांनाच की कर्जमाफीची कधी घोषणा होते. घोषणा तर तशी मोठ्या प्रमाणात घोषणा वेगवेगळ्या कारणाने झालेली आहे आणि पुढे पुढे ढकलत आलेले, परंतु प्रत्यक्षात ते अंमलात कधी येणार याचीच प्रतीक्षा होती. परंतु ती प्रतीक्षा आता संपलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठ्या प्रमाणात जाहीर केलं आहे की यावर्षी 30 जूनपासून मोठ्या प्रमाणात कर्जमाफी वितरित करण्यात येणार आहे. म्हणजे कर्जमाफीची घोषणा झाली असं गृहीत धरावं, अशाप्रमाणे त्यांनी घोषणा केली आहे. त्या माध्यमातून त्यांनी एकही सांगितलं की 1 जुलैपासून मोठ्या प्रमाणात कर्ज वितरण करण्यासाठी पूर्णपणे मुभा दिलेले आहे. तसेच बँकेने काही याद्या जर दिल्या असतील किंवा याद्या घोषित करणे काम राहिलं असेल तर ते काम थांबवून 1 जुलैपासून मोठ्या प्रमाणात कर्ज वाटपाचं कामकाज करावं आणि जास्तीत जास्त लोकांना कर्ज कसे पुरवठा होईल याच्यासाठी प्रयत्न करावं, हे महत्त्वाचं विधानसुद्धा त्यांनी केलेलं आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात साधारणतः जर सांगितलं तर त्यांनी हेही घोषणा केली की जर शासनाकडून काही गोष्टी राहिल्या असतील किंवा कर्जाची रक्कम वितरित करण्याची राहिली असेल तर त्याला राहिलेल्या कालावधीचं व्याजदरसुद्धा महाराष्ट्र शासन भरणार आहे आणि त्या माध्यमातून कुठेही कर्ज वाटप करताना कुठल्याही अडचण आणू नये याची पूर्णपणे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलेलं आहे. त्याचप्रमाणे ही एक गोष्ट सांगितली आहे की त्यांनी सिबिल जे आहे ते सिबिल चेक करण्याची कुणाला मुभा नाही आणि सिबिल हे कर्ज देण्यासाठी कुठेही कार्यान्वित करू नये किंवा ते गृहीत धरू नये. त्यामुळं सर्वांना कर्ज पुरवठा कशा प्रकारे सुरळीत होईल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, अशा प्रकारची पत्रकार परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे. तसेच मोठ्या प्रमाणात मुख्यमंत्र्यांनी हेही घोषणा केली आहे की साधारणतः कर्ज वाटप करताना कुठलेही अटी नियम घालू नये. जास्तीत जास्त कर्ज कसं सुरळीत होईल याच्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा आणि कर्जमाफीसाठी पात्र असणाऱ्या लोकांची यादी देतानाही घाई गडबड करू नये. कसल्याही प्रकारची त्याच्यामध्ये अडचण निर्माण करू नये. जास्तीत जास्त लोक कसे या कारा कार्यपद्धतीमध्ये आले जातील आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीने कर्ज पुरवठा होईल याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे, ही घोषणा दिली आहे. आणि अनेक दिवसाची प्रतीक्षा आता संपल असं वाटते आणि त्या माध्यमातून यादीसुद्धा महाराष्ट्र शासन किंवा बँकेच्या मार्फत जी यादी येणार आहे त्याची यादी जाहीर केली जाईल, प्रकट केली जाईल आणि त्या माध्यमातून पुन्हा नव्याने सुरळीत कर्ज पुरवठा होईल. जास्तीत जास्त लोकांना कशा प्रकारे कर्ज पुरवठा होणे याच्यासाठी पुढाकार घेतला जाईल. आपल्याला काय वाटते आजच्या भागाबद्दल ते कमेंटच्या माध्यमातून कळवा. आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.